नमस्कार, मी जान्हवी सावंत. महाफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. कार्तिकी एकादशीचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. गुरुवारी एकादशीचा अनुपम्य सोहळा पंढरपुरात रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. गोपाळपूर रोडच्या पत्राशेड पर्यंत विठ्ठलाचे दर्शन रांग जाऊन पोहोचली आहे. मोठ्या भक्तिमय वातावरणात विठ्ठल दर्शनासाठी वारकऱ्यांनी पावलं उचलली आहेत. गुरुवारी होत असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची लगबग आता सुरू झाली आहे. चंद्रभागेचे वाळवंट भाविकांनी फुलून गेलाय. याच वाळवंटात आता वासुदेव अभंग गायन करून भक्तांना हरिनामाच्या गजरात दंग करताना पाहायला मिळतात. कार्तिकी एकादशीच्या सोहळा काही तासांवर येऊन ठेपला असताना पंढरपुरामध्ये आता भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी सकाळपासूनच चंद्रभागेच्या काठावर भाविक हरिनामाचे गजर करतात. कार्तिकी यात्रेनिमित्त खास करून पंढरपुरात उजनी धरणातून भाविकांच्या स्नानासाठी पाणी सोडण्यात आले. उजनी धरणातलं पाणी आता पंढरपुरात येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच भाविक हे चंद्रभागेच्या स्नानामध्ये दंग झालेले पाहायला मिळतात. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने पंढरपूरच्या वाळवंटात यंदा 3 तंबू रुग्णालय उभे केले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे यंदा आयसीयू देखील चंद्रभागेच्या वाळवंटात तयार करण्यात आले आहेत. यंदाच्या वारीत आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी हे आरोग्य विभागाचे ब्रीद सार्थ ठरताना दिसते. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर हे 6 टन फुलांपासून सजवण्यात येणार आहे. याच सजावटीसाठीची तयारी सध्या विठ्ठल मंदिरात सुरू आहे. यंदाच्या सजावटीसाठी खास कलकत्त्याहून लक्ष्मी कमळ मागवण्यात आलं आहे. विठ्ठलाच्या प्रतिकृतीच्या आधारावर यंदाची संपूर्ण सजावट असणार आहे. ही सजावट पुणे येथील भाविक राम जांभूळकर करत आहेत. कार्तिकी एकादशीसाठी निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातून एसटी प्रशासन सज्ज झालेलं आहे. कार्तिकी एकादशी निमित्त एसटी प्रशासनाकडून पंढरपूरसाठी जादा बस सोडण्यात आल्यात. आतापर्यंत रत्नागिरीतून 153 एसटी बसेस पंढरपूरला रवाना झाल्यात. एकादशी साजरी झाल्यानंतर या सर्व गाड्या पुन्हा रत्नागिरीला परतणार आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. मात्र या दिवसात जिल्ह्यामध्ये भात लागवडीची कामं सुरू असतात. त्यामुळे जिल्ह्यातील भाविकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही. त्यामुळे कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातील अनेक भाविक पंढरपूरला जातात. रत्नागिरी जिल्ह्यातून जादा गाड्या पंढरपूरकडे रवाना झाल्यात. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये खांबी येथील शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शंकरपटामध्ये ठिकठिकाणच्या बैलजोड्यांचा सहभाग झाला होता. या शंकरपटात पहिल्या दिवशी 160 बैलजोड्या धावल्या. त्यातील काही सेकंदात अव्वल ठरलेल्या 134 जोड्यांची स्पर्धा घेण्यात आली. तर या परिसरात पहिल्यांदाच प्रथमच शंकरपटाचं आयोजन करण्यात आल्याने याचा पटशौकीनांना मोठ्या प्रमाणात आनंद लुटता आला. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्यात. तब्बल 20 वर्षांनंतर लोणारमध्ये शंकरपटाचं आयोजन करण्यात आलंय. राज्यभरातून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी बैलगाड्या दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे खासदार प्रतापराव जाधव यांनीही बैलगाडीची धुरा हाती घेत शंकरपट चालवण्याचा अनुभव घेतला. या शंकरपट स्पर्धेमध्ये 1.5 लाखाचं पहिलं बक्षीस ठेवण्यात आलंय. यावेळी शंकरपटाचा थरार अनुभवण्यासाठी लोणारकरांनी मोठी गर्दी केली. त्र्यंबकेश्वर मंदिरात 27 नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलेलं आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन व्हीआयपी दर्शन बंद केलं गेलंय. सध्या नाशिकमध्ये शिवपुराण महाकथा सुरू असल्याने गर्दीमध्ये वाढ झालेली आहे. येणाऱ्या भाविकांना व्हीआयपी दर्शनाचा त्रास होईल या कारणामुळे मंदिर समितीने हा निर्णय घेतलाय.
टोमॅटोची मागणी वाढल्याने टोमॅटो उत्पादकांना अच्छे दिन आल्याचं चित्र पाहायला मिळते। निफाडच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे चित्र पाहायला मिळते। पिंपळगाव बाजार समितीमध्ये 89,373 क्रेट्समधून टोमॅटोची आवक झाली। त्याला जास्तीत जास्त 700 रुपये, कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 531 रुपये इतके 20 किलोच्या कॅरेट्सला बाजारभाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आलेला आहे। मुंबईमध्ये मोठा घातपात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। दक्षिण नियंत्रण कक्षाच्या लँडलाईनवर संपर्क करून ही माहिती दिली गेली। समा आणि आसिफने ही माहिती दिली आहे। पुण्यात रामटेकडी पुलावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला। पुलावर एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसने 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक दिली। सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून आली असता बसचे ब्रेक अचानक निकामी झाले। यामुळे बसने 4 ते 5 वाहनांना धडक दिली। यामुळे त्याचं मोठं नुकसान झालंय। या घटनेमध्ये 4 ते 5 नागरिक जखमी झालेत। अपघातानंतर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। राज्यात आजपासून ढगाळ वातावरण असणार आहे। पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मिथिली नावाचं चक्रीवादळ तयार झालं होतं। त्याचाच परिणाम केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर झालाय। 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। इस्रायल सरकार सर्व ओलिसांना घरी परतण्यास बांधील आहे। रात्री सरकारने हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा मंजूर केली आहे। त्यानुसार किमान 50 ओलिसांना, महिला आणि मुले 4 दिवसात सोडलं जातील, ज्या दरम्यान लढाईला विराम दिला जाईल। प्रत्येक अतिरिक्त 10 ओलिसांच्या सुटकेमुळे विराम देताना 1 अतिरिक्त दिवस मिळेल असे इस्रायल सरकारने म्हटले। मागच्याच आठवड्यात अब्जाधीश आणि रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदीपासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं। लग्नाच्या 32 वर्षांनंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय। नवाज मोदीने घटस्फोट देण्यासाठी पोटगीपोटी संपत्तीतील 75% वाटा मागितलाय। सप्टेंबर महिन्यात गौतम सिंघानिया यांनी आपल्याला आणि आपल्या मुलीला बेदम मारहाण केली होती असा आरोप नवाज मोदी यांनी केलाय। नाशिक ड्रग्ज प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। नाशिक रोड पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील एकूण 15 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या गुन्ह्यामध्ये सध्या 11 जण ताब्यात आहेत तर 4 जणांचा शोध सुरू आहे। नाशिकची सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। वाहकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। बोनस आणि पगार थकवल्याने पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत। दुसरीकडे यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याची दाहकता निर्माण झाली आहे। त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेवर टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येणार आहे। मागील 1 महिन्यापासून राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने वेग घेतला होता। नेत्र विभागातील कर्मचारी संपावर गेलेले आहेत। त्यामुळे 150 रुग्ण प्रतीक्षेमध्ये आहेत। गेल्या 28 दिवसांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। जिल्हा रुग्णालयातील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया त्यामुळे थांबल्या आहेत। या संपाचा रुग्णांना फटका बसतोय। ललित पाटील याला पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास सुरू झालेला आहे।
ससूनला उपचारासाठी त्याने मागणी केली होती, मात्र ससून रुग्णालयाने उपचार देण्याचं नाकारलेलं आहे। ससूनलाच जावं असं रडगाणं ललितचं होतं। ललित पाटील याला दाखल करण्याला ससून रुग्णालयाने नकार दिलाय। ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालय प्रशासनाने दाखल करून घ्यायला नकार दर्शवलेला आहे, मात्र आता ललित पाटीलला तुरुंगातच उपचार दिले जात आहेत। उमरगा तहसील कार्यालय इमारत घाणीच्या विळख्यात सापडली आहे। एकीकडे स्वच्छता अभियान राबवण्याचा संदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याच कार्यालयात स्वच्छता ठेवता येत नसल्याचं विदारक चित्र उमरगा तहसील कार्यालयामध्ये दिसून येत आहे। त्यात तहसील कार्यालयाच्या कानाकोपऱ्यामध्ये तंबाखू पान खाऊन पिचकाऱ्यांनी भिंती रंगलेल्या आहेत, तर तहसील कार्यालयाला जाग कधी येणार आणि तहसील कार्यालय परिसराची स्वच्छता कधी होणार असा प्रश्न सुजाण नागरिक विचारतात। प्रवाशांनी एसटीला पसंती दिलेली आहे, त्यामुळे एसटीच्या उत्पन्नाचा नवा विक्रम झालेला आहे। 20 नोव्हेंबर रोजी स्थित एसटी महामंडळाच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली असून या एका दिवसामध्ये राज्यातून 37 कोटी 63 लाख रुपयांची कमाई झाली। यापूर्वी 16 नोव्हेंबर रोजी 35 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं, तर गेल्या 20 दिवसामध्ये एसटीचं उत्पन्न 510 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या भाडेवाढीत 10% वाढ करण्यात आली होती, मात्र तरीही प्रवाशांनी एसटीकडे पाठ न फिरवता प्रतिसाद दिलाय। छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकाला 19 व 20 नोव्हेंबर रोजी तब्बल 46,15,781 रुपयांचं उत्पन्न मिळालं। प्रवाशांना तात्काळ थांबायला लागू नये म्हणून 45 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या। दिवाळी संपल्यानंतर सोमवारपासून अनेक शाळा सुरू झाल्यात, यामुळे गावी गेलेल्या किंवा गावाकडे आलेल्या नागरिकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे। प्रवासासाठी नागरिक एसटीला पहिली पसंती देत आहेत। भारतीय फुटबॉल संघाने भुवनेश्वर कलिंगा स्टेडियमवर फिफा विश्वचषक 2026च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये कतार विरुद्ध 0-3 असा पराभव पत्करला। सुनील क्षेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघाने याआधी कुवेत विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता। कतार विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला एकही गोल करता आलेला नाही। ब्ल्यू टायगर्सला खाते न उघडता पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी अद्यापही काही आशा जिवंत आहेत। टीम इंडिया वन डे वर्ल्ड कप 2023 नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 सिरीज खेळणार आहे। एकूण 5 सामन्यांची ही मालिका आहे। या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानंतर आणि टीम इंडियानेही संघ जाहीर केलेला आहे। सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे। टी20 सिरीजला 23 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे। या टी20 मालिकेची लगबग सुरू असताना आता ही बातमी समोर आलेली आहे। टीम इंडिया नववर्षात टी20 मालिका खेळणार आहे। विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये अर्जेंटिनाच्या विजयी मोहिमेदरम्यान लिओनेल मेसीने वापरलेल्या 6 जर्सींचा लिलाव करण्यात येणार आहे। यामधून $1 कोटी हून अधिकची रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे। विदर्भाचं नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे पहाटेपासूनच हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवायला मिळते। चिखलदरामध्ये गेल्या काही दिवसांपासून लगातार गुलाबी थंडी अनुभवायला मिळते। अमरावती जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा येथे थंडी वाढली आहे। धुक्यामुळे निसर्गाचं सौंदर्य फुललंय। सुट्टीचा आनंद घेण्यासाठी चिखलदऱ्यामध्ये पोहोचलेल्या पर्यटकांना थंडीचा आणि धुक्याचा आनंद घेता येतो। अंधेरी पूर्व पश्चिमसह पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांचा ब्लॉक घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। ब्लॉक कालावधीमध्ये लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने येत्या आठवड्यापासून प्रवाशांच्या त्रासामध्ये भर पडण्याची शक्यता आहे। ब्लॉक वेळेत रेल्वे गाड्यांवर किमान परिणाम होण्यासाठी रात्रकालीन ब्लॉकचं नियोजन केलं आहे। रोज सरासरी 3 ते 4 तासामध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहे।
सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेने करावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते। या आदेशाची अंमलबजावणी करण्यास मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे। या संदर्भात पालिका अधिकारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली। मध्य पश्चिम रेल्वेवर किती स्थानके मुंबईमध्ये आहेत, त्यांची सध्या देखभाल साफसफाई कशी केली जाते याचा आढावा पालिकेने घेतला। मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शहरातील स्वच्छता प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक झाली। मध्य रेल्वेने आपल्या रूफटॉप सोलर उपक्रमाद्वारे सौर ऊर्जा वापरावर भर दिलाय। ऑक्टोबरमध्ये मध्य रेल्वेने 85 किलोवॅट सौर ऊर्जा तयार केली। यामध्ये मध्य रेल्वेने आपल्या विभागामधील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर छतावरील सौर ऊर्जा संयंत्रे यशस्वीरित्या स्थापित केली आहेत। मध्य रेल्वेने आपल्या कार्यक्षेत्रातील 81 ठिकाणी 1 मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी काम देऊन आपल्या प्रयत्नांना आणखी गती दिली आहे। डिसेंबरमध्ये बँकांचा संप आणि सुट्ट्यांमुळे बँका बरेच दिवस बंद राहणार आहे। सुट्ट्यांव्यतिरिक्त बँक संघटनांच्या संपामुळे देखील बँका बंद राहणार आहे। बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार भिन्न आहेत। बँका बंद असल्या तरी सुट्टीच्या काळात तुम्ही तुमचे काम नेट बँकिंगद्वारे करू शकता। मध्य रेल्वेकडून सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोकलसाठी रविवार वेळापत्रक लागू करण्यात येते। रविवार वेळापत्रकामुळे लोकलच्या शेकडो फेऱ्या रद्द होत असतात, त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो। यामुळे सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मध्य रेल्वेवरील लोकल वेळापत्रकात रविवार वेळापत्रक लागू करण्याबाबत फेरविचार करण्याचं आश्वासन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी दिलं आहे। संभाजीनगरमधील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची बोगस उपस्थिती दाखवल्याचा आणि भाडोत्री शिक्षक नेमल्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय। भरारी पथके स्थापन करून प्रत्येक शाळेची तपासणी करण्याचे आदेश प्रशासक श्रीकांत यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत। मुलांमध्ये लहान वयातच स्वाभिमान, देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात महाभारत आणि रामायणाच्या अभ्यासाचा समावेश करण्यात येणार आहे। एनसीईआरटीच्या पॅनलने ही शिफारस केली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीने डोकं वर काढले। जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे 12 रुग्ण तर मलेरियाचे 64 रुग्ण आढळून आले। यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना सुरुवात केली आहे। पुण्यातील येरवडा भागामध्ये झिका विषाणूचा संसर्गाचा रुग्ण आढळला। त्याच परिसरामध्ये आता तापाचे नव्याने 4 रुग्ण आढळलेत। त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आलेले आहेत। झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे।